जिंकायचा ही रणनीती, मात्र सुदैवाने नाणेफेक जिंकतोय गुहागर क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना दिसतोय. पंच सामना सुरू झाल्याचा इशारा देत आहेत. अँब्रोज अल्मेडा यांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पहिलं प्रारंभीचं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी मोनू यादव हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. आणि स्ट्राईक एंडवरती डावकऱ्याचा फलंदाज सुनील चावरे, नॉन स्ट्राईक एंडवरती जैनेश पटेल ही सलामीची प्रारंभीची जोडी पाहायला मिळत आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. पहिला चेंडू डाव्या एष्टीवरचा चेंडूला फिरकावलं जात आहे लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने. दणदणीत खणखणीत पहिला चौकार. यस डीजे चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं जात आहे ते मोनू यादव या गोलंदाजाचं. चेंडू डाव्या एष्टीवरचा कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडूवरती हात खोलण्याची संधी मिळत आहे ती डावकर हाताचा फलंदाज सुनील चावरेला. पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओर द विकेट एंडने राऊंड विकेट एंडने लेफ्ट हँड हा गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळी चेंडू मेडॉनला क्लिअर करतोय. चेंडू येतोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावेचं लिहिलं या दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय ते सुनील चावरेकडनं. वैयक्तिक 6 धावांवरती खेळताना दिसतोय. धावसंख्येचा श्री गणेश खऱ्या अर्थाने होताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. नाममात्र 6 धावा धावफलकावरती नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना औचित्य रामेश्वर प्रतिष्ठान मेडगाव आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पदीचा चेंडू त्यावरती हुक केलं जात आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. आणि त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. सुनील चावरे सुरुवातीपासून आक्रमकता दाखवताना दिसतोय आणि आक्रमक फटक्यांच्या जोरावरती धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पाहायला मिळत आहे ती 10 धावा बिनबाद धावफलकावरती. आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. मोनू यादव वरती आक्रमण होतंय. यावेळी रिव्हर्स स्वीपचं अस्त्र मात्र लेंथ आणि लाईनवरनं भरकटला जातोय गोलंदाज मोनू यादव वरती. अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय मात्र त्या दबावाला बाजूला ठेवून गोलंदाजी करावी लागेल ती मोनू यादव या गोलंदाजाला. अर्थात नाणेफेक सुदैवाने जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा यशस्वी ठरतोय की प्रतिस्पर्धी संघ फलंदाजीच्या जोरावरती हा चुकीचा निर्णय ठरवून देतोय. यावेळी ड्राईव्ह केला जातोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये. अर्थात सुरेख चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 11 धावा बिनबाद धावफलकावरती डावकऱ्याचा फलंदाज अर्थात सुनील चावरे हा स्ट्राईक एंडवरती. यावेळी फुलटॉस प्रकारचा चेंडू डाव्या एष्टीवर चेंडूची पाहणी करतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत आणि ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं ती अतिरिक्त धाव खर्च करताना दिसतोय मोनू यादव नावाचा गोलंदाज. अर्थात दबाव पाहायला मिळतोय. सुनील चावरे जे आक्रमण करतोय त्या आक्रमणापासून बचाव करायचा हा मानस गोलंदाजाचा पाहायला मिळतोय मात्र ती लेंथ आणि लाईनवरनं गोलंदाजी भरकटताना दिसतंय ती मोनू यादव या गोलंदाजाची. सांघिक धावसंख्या 13 धावा बिनबाद धावफलकावरती. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज प्रथमतः स्ट्राईक एंडवरती जातोय तो जैनेश पटेल ज्याने या अगोदरच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती मात्र महत्त्वपूर्ण लढतीत कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी इनसाइड आउट फटका निघतोय. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 14 धावा बिनबाद धावफलकावरती. एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. यावेळी सुरेख शॉर्ट ऑफ लेन पदीचा चेंडू स्क्वेअर कटचा नजाकत असा फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने प्रयत्न सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत ते क्षेत्ररक्षकाचे. चेंडूची परती होईपर्यंत धावांची लयलूट होताना दिसतंय. 2 धावा दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 16. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा बहुधा खेळ समाप्त होताना दिसतोय
आणि 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 16 धावा ही एक दणकेबाज आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाची. आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित अर्थात यावेळी थोडासा या स्पर्धेमधला बदल पाहायला मिळतोय. यावेळी साखळी फेरीचे सामने पाहायला मिळत आहेत आणि ही साखळी फेरीतली लढाई या उभय संघातली पाहायला मिळते. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष TWZ डॉमिनेटर्स गुहागर. दोन बलाढ्य संघ मात्र उभे ठाकतायत आमने सामने. कुठच्या तरी एका संघाला विजय मिळवणं हे क्रमप्राप्त, एका संघाला मात्र पराभव नक्की मिळेल. मात्र विजयी संघ कुठचा असेल, पराभव कुठच्या संघाच्या पदरी पराभव पाहायला मिळेल, नक्कीच हा निर्वाळा प्रचिती देणारा सामना पाहायला मिळतोय तो या ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. कमी वेळामध्ये पटकन निर्णय घ्या, सामन्याला सुरुवात करा. अजूनही महत्वपूर्ण लढती आजच्या रचनेमधील खेळवणं बाकी. आमच्यासोबत पारस राठोड अतिशय सुरेख गुणलेखन करतायत आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते www.tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह पाहता येते. नक्की श्रेय द्यावं लागेल गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव सन्मानसी अध्यक्ष भाई नरे, सन्मानसी शैलेजी लोके यांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली भव्य दिव्य ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या क्रिकेट स्पर्धेची लोक आतुरतेने वाट पाहत असतात की रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा केव्हा एकदा संपन्न होते. आज मात्र तो दिवस आपल्या भेटीला येताना दिसतोय, ती रजनी आपल्या भेटीला येताना दिसते आणि दोन बलाढ्य ताकदवान संघात ही लढत पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कल्पवृक्ष एंडकडनं यावेळी गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या साईडने सौरभ पवार हा सज्ज होताना दिसतोय, उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसला जातोय. फलंदाजचा अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज सौरभ पवारच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा नाममात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक 16 धावांची भागीदारी ही पाहायला मिळते दोन सलामीवीर फलंदाजांमध्ये, म्हणजे जैनेश पटेल त्याच्या साथीला सुनील चावरे हा डावखेळाचा फलंदाज. कल्पवृक्ष एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू येतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी डीजे. वरती यावेळी बॅट आडवी होताना दिसतंय ती फलंदाजांकडनं. आखूड टप्प्याचा चेंडू खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 20 धावा धावफलकावरती नक्कीच विचार विनिमय करावा लागेल. TWZ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघाला नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवरती रोखावं ही रणनीती. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी होत आहे, आक्रमण होत आहे, त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो TWZ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघाला. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती बिनबाद हे एक आश्वासक सुरुवात. दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास इथं वाढताना दिसतोय तो ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. यावेळी शॉर्ट अप पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळाईने एक्स्ट्रा सीमारेषेजवळनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव ही लिलय पूर्ण होताना दिसतंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 21 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारतोय. षटक क्रमांक 2 सौरभ पवार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मात्र त्या सौरभला कंबर कसवावी लागेल. खेळपट्टी पाहिली तर पाटा खेळपट्टी, फलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी. मात्र गोलंदाजांना केमिया करावी लागेल या मैदानावरती. एका अचूक टप्प्यावरची लेंथ लाईनवरची गोलंदाजी अति आवश्यक TWZ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघाला. अन्यथा या मैदानावर वाचणं थोडंसं कठीण होऊन बसेल गोलंदाजांना, कारण आक्रमण पाहतोय दोन्ही बाजूने आक्रमण होत आहे. डावखुराताचा फलंदाज सुनील चावरे आणि त्याला सुरेख साथ देतोय तो जैनेश पटेल नॉक स्ट्राईक यांच्या दिशेने.
पंचाच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला सापळा पाहायला मिळतोय. पहिला वहिला हादरा बसतोय रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाला. सुनील चावरे यावेळी तंबूच्या आश्रयाला. यस डीजे. सुनील यावेळी माघारी परतताना दिसतोय. पहिला हादरा पहिला ब्रेक थ्रू आपल्याला TWJ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघाला मिळताना दिसतोय. सौरभ पवार एक सफलता प्राप्त गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळताना दिसतोय. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय. क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा अर्थात वन डाऊन या पोझिशनवरती सागर रणपिसे यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. 21 धावा मिळालेली आघाडी ही वाढवायची की आघाडीमध्ये बिघाडी करावी ही गोलंदाजी करणारा TWJ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघ अर्थात कल्पवृक्ष एंडकडनं सौरभ हा गोलंदाज स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अखेरच्या क्षणी त्याला सफलता प्राप्त होताना दिसत आहे आणि एका बाजूला उत्साहाचं वातावरण हे थोडक्या क्षणासाठी पाहायला मिळत आहे ते गुहागर क्रिकेट संघाच्या बाजूने. पंचाच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू थोडासा खाली राहतोय. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती आदळतोय. फेकी होते नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. मागे संरक्षण नव्हतं. परिणामी लीलया दुहेरी धावांकडे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि मैदानावरती खराब क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे गुहागर क्रिकेट संघाकडनं. लेग बाईटचा इशारा येतोय. 3 धावा महत्वपूर्ण धावफलकावरती जोडल्या जात आहेत रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. कारण दुसऱ्या इनिंग मध्ये गुहागर क्रिकेट संघाला धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक धावेची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण हे वरच्या दर्जाचं करावं लागेल ते गुहागर क्रिकेट संघाला. 24 धावा धावफलकावरती खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना अर्थात गोलंदाजाचा पाठीराखा क्षेत्ररक्षक म्हणून त्याला ओळखलं जात आहे. यावेळी क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा खालावला जातोय आणि परिणामी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ धावांची लयलूट करताना दिसतोय. ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघाली असती तिथं मात्र 3 धावा ह्या लिलया पूर्ण होताना दिसत आहेत. यावेळी फलंदाज उजव्या इष्टवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू अंगणवरती आदळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंग मधील 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे. मध्ये पटकन निर्णय घ्या. सामन्याला सुरुवात करा. अजूनही आजच्या रचनेमधील महत्वपूर्ण सामने खेळवणे बाकी. 12च्या धावगतीप्रमाणे धावफलकावरती धावा जमवताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना औचित्य रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 24 धावा धावफलकावरती. इथून उर्वरित 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमण हे अपेक्षित मात्र त्या आक्रमणापासून बचाव करण्यात TWJ डॉमिनेटर्स गुहागर क्रिकेट संघाचे गोलंदाज यशस्वी ठरतील का की जी 2 षटकांमध्ये आघाडी मिळवली ती आघाडी वाढवण्याचा प्रयत्न हा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडून होईल का हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील. सलामीवीर जयनेश पटेल तर त्याला साथ देण्यासाठी सागर रणपिसे हा नंबर 3 वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडून. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक गुहागर क्रिकेट संघाकडनं अर्थात फिरकी गोलंदाज चंद्रकांत यावेळी सज्ज होताना दिसतोय तो गोलंदाजीसाठी डावकराचा हा फिरकी गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर वळसा घेतोय. सुरेख यष्टीरक्षण अर्थात या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं.
पूर्णपणे शांत ठेवलं जातंय या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय अर्थात चंद्रकांत याच्या गोलंदाजीवरती। अर्थात तो चंद्रकांत ज्या गोलंदाजीसाठी परिचित, ती गोलंदाजी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या मैदानावरती पाहायला मिळतोय, ज्याने या अगोदरच्या सामन्यात फिरकी गोलंदाजीवरती फलंदाजांना आपल्या बोटांवरती नाचवलं होतं, तो चंद्रकांत यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती चेंडू वळसा घेतोय। फलंदाजाचा जो टान्स होता, रणनीती होती, त्याला हाणून पाडली जात आहे। खेळण्याचा मानस होता ऑन साइडला, मात्र चेंडू उजव्या यष्टीवरनं थेट विसावतोय तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये। सलग 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत, अर्थात चकवा देतोय ते फलंदाज सागर रणपिसे, उजव्या हाताचा फलंदाज हा ऑन स्ट्राइक एंडवरती। यावेळी फलंदाज आपली शैली बदलतोय, रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय। आपण उच्च दर्जाचे गोलंदाज आहोत हे सिद्ध करून देतोय तो चंद्रकांत नावाचा गोलंदाज। अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिली 2 षटकं अर्थात फलंदाजांचा बोलबाला, त्यानंतर तिसऱ्या षटकावरती गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसतोय। म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत ते चंद्रकांत याच्या गोलंदाजीवरती। अर्थात फलंदाज सागर रणपिसे याला अभ्यास करावा लागेल चेंडू फिरकी पद्धतीचा, अर्थात त्या फिरकी चेंडूवरती कशा प्रकारे शॉट सिलेक्शन असेल ते फलंदाजाचं। यावेळी शपल होतोय लोअर फुलटाचा चेंडू, चेंडू जमिनीला घरंगत डीप लॉंगांवरती चेंडूची फेकी जलद गतीने होताना दिसतंय आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ती या चेंडूवरती। एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पावशतक फलकावर लागतंय, 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। या तिसऱ्या षटकांमध्ये धावांवरती अंकुश लावला जातोय, धावांवरती रोखलं जातंय ते प्रतिस्पर्धी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या फलंदाजांना। 4 चेंडूंचा खेळ समाप्त, नाममात्र 1 धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो चंद्रकांत नावाचा गोलंदाज। जैनेश पटेल सलामीवीर फलंदाज यावेळी ऑन स्ट्राइक एंडवरती दिसतोय, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा थोडासा मागे सरसावून बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा मानस, मात्र प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय। फलंदाजांची स्थिती पाहायला मिळते, वल्लव रे नाकवा वल्लव, मात्र एक सुरेख गोलंदाजी आपल्या बोटांवरती फलंदाजांना नाचवतोय तो चंद्रकांत, अर्थात डावकऱ्याचा फिरकी गोलंदाज, ज्याची परिचिती, ज्या गोलंदाजाला नक्कीच एवढ्या दूरवरचा प्रवास करून का बोलवलं गेलं त्याचं प्रचिती निर्वाळा आपल्याला पाहायला मिळतोय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती। यावेळी चेंडू हा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक न होता चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी। तिसरं षटक समाप्त होतंय, 29 धावा, फक्त 5 धावा खर्च करतोय तो गोलंदाज चंद्रकांत नावाचा। अर्थात या इनिंग मधील पहिली 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ। उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी। टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, या तंत्राचा अवलंब करावा लागेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना, कारण 5 षटकांचा विचार केला 50-60 धावांच्या घरामध्ये धावसंख्या ही फायटल टोटल मानावी लागेल या मैदानावरची। कल्पवृक्ष एंडकडनं यावेळी गोलंदाज सज्ज होतोय ओमकार पारकर नावाचा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय। मैदानावरती 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत, सागर रणपिसे तर सलामीवीर जैनेश पटेल अजूनही मैदानावरती ठाण मांडून उभा राहतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी। डावकऱ्याचा गोलंदाज अर्थात यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय, अर्थात बोटांची जादू या चेंडूवरती पाहायला मिळतंय ती गोलंदाजाकडनं।
पूर्णपणे शांत ठेवलं जातंय फलंदाजाला, उत्तर न होतं या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज ओमकार बाक्करच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 14, इथून किती धावापर्यंत मजल मारेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ, किती धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी TWC डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघासमोर उभं केलं जात आहे. हे खऱ्या अर्थाने पाहण्याचं औत्सुक्याचं राहील ते या ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. पंचाच्या डाव्या साईडने डावकरा त्याचा ओव्हर द विकेट राऊंड विकेट मारा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची चुकी होत आहे. चेंडू डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. चौकाराच्या साह्याने 33 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षकांची चुकी होते. ज्या चेंडूवरती एकेरी 2 धावा पाहायला मिळाल्या असतात त्या चेंडूवरती चुकी झाली, परिणाम भोगावा लागला. कारण क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. ज्या ज्या वेळी चुका होतील परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. या मैदानावरती चौकाराच्या साह्याने नेल्सन फिगर 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळत आहे. मात्र क्षेत्ररक्षणाची जी साथ हवी ती साथ यावेळी मिळत नाही गुहागर क्रिकेट संघाकडनं. यावेळी स्लॉग स्वीपचा फटका डीप मिड विकेट सीमा रेषेजवळ सापळा आणि दुसरा हादरा बसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. डीजे. रक्षक यावेळी कुठचीही चूक करत नाही. लिलया झेल टिपला जातोय आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला दुसरा धक्का, दुसरी सफलता TWC डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज इरफान मलिक यावेळी मैदानात पाऊले टाकतोय. सलामीवीर जैनेश पटेल एका बाजूने मैदानात ठाण मांडून उभा राहताना दिसतोय. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला मधल्या फळीतील फलंदाज अर्थात इरफान मलिक मॅन फ्रॉम झारखंड. एवढ्या दूरवरनं हा खेळाडू आपल्याला सहभागी होताना दिसतोय. आज नेतृत्व करतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. जोच इरफान मलिक ज्याने राजापूर कात्रीमध्ये झालेली क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ठरला होता, सायकल त्याला मिळाली होती. तोच खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र फलंदाजाच्या रूपात. डावखुराताचा फलंदाज इरफान मलिक अर्थात बघावं लागेल डावखुराताच्या फलंदाजाला रणनीती ही गोलंदाज ओमकार बाक्करची कशा प्रकारे असेल. यावेळी सुरेख चेंडू यष्टी रक्षकाकडून चुकी होते, फेकी होते, तोपर्यंत एकेरी धाव लिलया आखो आखो में इशारा पाहायला मिळतोय आणि लिलया एक धाव पूर्ण होताना दिसते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत सुनील सावरे, त्याच्या मागोमाग सागर रणपिसे हे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाजीची जबाबदारी जैनेश पटेल, त्याच्या साथीला इरफान मलिक या 2 फलंदाजांवरती पाहायला मिळतंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचे. सलामीवीर जैनेश पटेल यावेळी ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक, सेकंड स्लिपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, फेकी होते नॉन स्ट्राइक वरती आणि बघावं लागेल पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. टेनिस क्रिकेट मधील आत्महत्या म्हणावी लागेल. सलामीवीर जैनेश पटेल बॅक टू द पॅव्हलियन. डीजे.
धावा 12 धावांची सरासरी. त्यानंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला नजर लागावी त्या पाठोपाठ 2 खेळाडू हे बाद होताना दिसत आहेत. संघ यावेळी पूर्णपणे संकटात पाहायला मिळतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ, कारण इथून किती धावांपर्यंत मजल मारेल हे मात्र पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या बाजूने. नवीन फलंदाज संतोष सिंग यावेळी मैदानात पावलं टाकतोय. इरफान मलिक, संतोष सिंग ही जोडी मैदानावरती, अर्थात फलंदाजांना आपलं वर्चस्व दाखवावं लागेल. ज्या फलंदाजीसाठी या खेळाडूंना ओळखलं जात आहे ती प्रचिती या ग्रीन पार्क मेडबाच्या मैदानावरती द्यावी लागेल. ती डावखरे हाताचा फलंदाज इरफान मलिक आणि त्याच्या साथीला संतोष सिंग नवीन फलंदाज. ओमकार बाकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 5 धावा खर्च करतोय तो ओमकार बाकर नावाचा गोलंदाज. यावेळी फुलर लाईनचा चेंडू उजव्या इष्टीवरती शफल झाला होता. डावकऱ्याचा फलंदाज इरफान मलिक मात्र यावेळी चेंडू चकवा देतोय. निर्णायक एकेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 समाप्त होताना दिसत आहे ते या इनिंग मधील, अर्थात शेवटच्या 6 चेंडू स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आणि आक्रमण करावं लागेल. इथून मात्र गाडी ही टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 50-55च्या घरामध्ये धावसंख्या जर पाहायला मिळाली तर नक्कीच एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो TWJ डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघाला. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली 2 षटकं फलंदाजांचा बाला, त्यानंतर गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करतायत आणि उर्वरित 2 षटकं हे गोलंदाज दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावरती जी धावसंख्या 60-70च्या घरामध्ये धावफलकावर पाहायला मिळेल का ही शंका वाटत होती. त्या शंकेला मात्र इथं कुठेतरी निरुत्तर करताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. या इनिंगची सांगता करणारं इतिश्री करणारं षटक बघावं लागेल. बऱ्याच वेळानंतर विचार विनिमय होतोय. कुठच्या गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जातंय, कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय गुहागर क्रिकेट संघाला, कारण दोन्ही संघांसाठी विजय हा अति आवश्यक. डू ऑर डायचा सामना, करो या मरो नाही तो इस प्रतियोगिता से बाहर चलो, असा हा सामना पाहायला मिळतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष TWJ डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघाला. गोलंदाजीच्या स्क्रीनवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं दत्तू सावंत हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. अर्थात आतापर्यंत दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. 4 षटकं, पहिली 2 षटकं फलंदाजांचा बोलबाला, उर्वरित 2 षटकं गोलंदाज वर्चस्व गाजवतायत. शेवटचं षटक बघावं लागेल. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला लाभदायक ठरतंय की ज्या 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून दत्तू सावंत किफायतीदार गोलंदाजी करेल का. डावकुराताचा विस्फोटक फलंदाज इरफान मलिक, नॉन स्ट्रायकिंगवरती संतोष सिंग ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पुल केला जात आहे. चेंडू डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं जातंय. मोठ्या फटक्यांसाठी आपल्याला का ओळखलं जातंय याची प्रचिती दिली जाते इरफान मलिक या खेळाडूकडनं, अर्थात मॅन फ्रॉम झारखंड. एवढ्या दूरवरनं आपल्याला खेळण्यासाठी का बोलवलं, नक्कीच निर्वाह देतोय या पहिल्या चेंडूवरती. तो दत्तू सावंतच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतंय. अर्थात आक्रमणापासून बचाव करायचा, क्षेत्ररक्षकांची भिंत सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे. डीप लॉंगन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. डीप लॉंग ऑफ वरती 1 क्षेत्ररक्षक आणि उर्वरित 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत ते दत्तू सावंतच्या गोलंदाजीवरती. पंचांच्या डाव्या साइडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय. झेल खाली गोलंदाज. यावेळी साधा सोपा झेल हा सुटताना दिसतोय, मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती काम तमाम करताना दिसतोय संतोष सिंग. Back to the pavilion.
दुसरी धाव जीवघेणी पाहायला मिळाली, अर्थात संतोष सिंग या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. ते चौथ्या गड्याच्या रूपात सांघिक धावसंख्या 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं दत्तू सावंत गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या बाजूने, मात्र सुरेख कमबॅक सुरेख परती म्हणावी लागेल TWJ डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघासाठी ती दत्तू सावंत या गोलंदाजाची. नवीन फलंदाज हितांशु पाटील यावेळी नॉन स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक भरगच्च देहयष्टी असलेला खेळाडू. उर्वरित चेंडूंवरती आक्रमण आणि ऑन स्ट्रायकरवरती इरफान मलिक डावखुऱ्याचा फलंदाज. यावेळी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप लॉंग आणला, अर्थात साधा सोपा झेल यावेळी जमिनीला दान होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि मराठीतील म्हणीची आठवण होत आहे, दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी दूर निघून जाते. क्षेत्ररक्षकाकडनं ते प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 44 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. अर्थात गोलंदाज दत्तू सावंत यावेळी निराश दिसतोय. ज्या चेंडूवरती गडी बाद झाला असता त्या चेंडूवरती बोनस स्वरूपात 4 धावा पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच एक आत्मविश्वास दुणावला जातोय फलंदाज इरफान मलिकचा, तो डावखुऱ्याचा. पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वावगं ठरणार नाही. इरफान मलिकला जीवनदान मिळालं, मात्र मिळालेलं जीवनदान किती महाग ठरू शकतं ही नक्कीच येणारी वेळ ठरवून देईल ती या दोन संघ दरम्यान. इरफान मलिक आक्रमण करतोय, दत्तू सावंत थोडासा निराश. ज्या चेंडूवरती बाद केलं होतं फलंदाज इरफान मलिकला, त्या चेंडूवरती फलंदाजाला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, चेंडू येतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने, डीप लॉंग ऑफवरचा क्षेत्ररक्षक, मात्र यावेळी संधी कमी पडते. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. डीजे वरती 24 धावा. इरफान मलिक कमालीची उचल खाताना दिसतोय हा खेळाडू, आणि लढावय्या खेळाडू का म्हटलं जातं याची प्रचिती या मैदानावरती देताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. 54 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने खिंड लढवतोय, संघ संकटात होता मात्र संकटामधनं बाहेर काढतोय, संघाला नेतोय एका सुस्थितीत इरफान मलिक. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका, चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. डीप लॉंगांवरती क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते आणि झालेल्या चुकीचा परिणाम भोगावा लागतोय. 3ऱ्या धावेकडे पावलं वळताना दिसत आहेत, प्रयत्न होतोय. पंच 3 धावा, 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत या मैदानावरती, आणि तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 57 धावा. एक तगड आव्हान उभं केलं जात आहे TWJ डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघाला. शेवटचं षटक, मात्र ज्या शेवटच्या षटकावरती आक्रमण झालं, चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्या चुकीचा फायदा उठवला रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाने. इरफान मलिक कमालीची उचल खातोय आणि त्यानंतर मात्र एक मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल. कमी चेंडूंवरती जास्त धावा जमवतोय. सांघिक धावसंख्या 57 धावा, 58 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल TWJ डॉमिनेटर गुहागर क्रिकेट संघासमोर. 58 धावांच्या विजयाचा पाठलाग होतोय की 57 धावांचा बचाव केला जातोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ हिंदी समालोचक
सन्मान श्री राजा सामंत मायक्रोफोन वरती येत आहेत आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. तोपर्यंत ऐकूया डीजे कडना एक सुंदर संगीत. जी तुफान फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं. शेवटच्या षटकात चक्क धावांची लयलूट झाली ती 26 धावांची आणि त्याच 26 धावांचा मनोरा उभा करण्यासाठी उपयुक्त ठरल्या. आणि शेवटच्या षटकात 22 धावांची लयलूट झाली. इरफान मलिक 26 धावांची झंझावती खेळी त्यांनी साकारली आणि त्यामुळेच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा पडलेला डाव सावरला आणि धावाला आकार मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 57 धावा 5 षटकांच्या सांगतेनंतर म्हणजे सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. ती TWJ डॉमिनेटेड गुहागर संघाला. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होतो आणि दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक घडवून रसिकांच्या हृदयात जागा करतो. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे मालक रोहित बौलेकर यांना. वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावातील हे बौलेकर कुटुंबीय कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात या कुटुंबानं क्रांती केली आहे. रोहित बौलेकर याच्या वडिलांनी सुद्धा सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत दिलेलं योगदान कधीच विसरता येणार नाही आणि तीच परंपरा सध्याच्या घडीला त्याच पावलांवरती पाऊल टाकत म्हणजे वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत सध्याच्या घडीला जिल्हा स्तरावरती जिल्ह्याच्या बाहेर रोहित बौलेकर पुढे नेताना दिसतो. अनेक दर्जेदार टेनिस क्रिकेट जगतातील खेळाडू अव्वल दर्जाचे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या माध्यमातून आपल्या संघात त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात रोहित बौलेकर यांचा फार मोठा वाटा आहे आणि अशा दिग्गज खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची नामी संधी त्यामुळेच जिल्हा स्तरावरील क्रिकेट रसिकांना उपलब्ध होते आणि ती वारंवार. देवगडच्या आनंदवाडी चषकात तुम्ही पाहिलं असेल, मिडवावच्या या ग्रीन पार्क मैदानावरती तुम्ही पाहतात, मालवणच्या टोपियोला मैदानावरती सुद्धा तुम्ही ते पाहिलं आहे, वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानामध्ये सुद्धा किंवा कुडा हायस्कूलच्या मैदानावरती सुद्धा अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेला संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या वतीनं सातत्यानं दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक घडवताना क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. धन्यवाद. मिडबाव के इस ग्रीन पार्क मैदान के ऊपर राजा सामंत का तमाम दर्शकों के खिदमत में प्यार भरा नमस्कार. 58 रनों का पीछा करने के लिए TWJ डोमिनेटेड गुहागर की टीम मैदान के भीतर ओपन बल्लेबाजी करने के लिए मौजूदगी दिखा रही है. 2 ओपन जहाबाज बल्लेबाज मैदान के ऊपर मौजूद है. स्ट्राइक के ऊपर मदन चांदे और नॉन स्ट्राइकर के ऊपर यश दुखंडे. टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी बेहतर ओपन बल्लेबाज के हैसियत से जाने जाते पहचाने जाते हैं, लेकिन आज जिस नाम से उनको जाना जाता है उस तरीके की बल्लेबाजी मैदान के भीतर ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर सच में उतरनी चाहिए, क्योंकि दोनों भी ओपन बल्लेबाजों के बल्लेबाजी के ऊपर TWJ डोमिनेटेड गुहागर टीम की बात मायने रखती है. पहले ओवर की पहली गेंद लेकर ओमकार चले. ओमकार की गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है इरफान मलिक की पहली गेंद थी ऑफ स्ट्रिक के ऊपर थी, कवर की दिशा के ऊपर खेला. कवर के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते. 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से मदन ने अपना खाता खोला है, टीम का खाता खोला है 58 रनों का पीछा करते हुए. निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन संयम और दिलेरी
दिखाकर दोनों भी ओपन बल्लेबाज को बेहतरीन बल्लेबाजी का दावित्व निभाते हुए साझेदारी बनानी होगी तो पूरे टीम का हौसला बुलंद हो सकता है। इरफान रफ्तार के साथ चले, इरफान की गेंद ऑफ स्ट्रिक के बाहर जाती हुई गेंद, खेलना चाहते थे जगह के ऊपर खड़ा रखकर, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व निभाया वापस बॉलर के पास। इरफान की गेंद थर्डमैन के दिशा के ऊपर हल्के से खेला है, 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 58 रनों का पीछा करते हुए, 2 रन बिना कोई विकेट खोते हुए। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद है तो एक नफातुला मुकाबला दर्शक चाहते देखने का अवसर प्राप्त हो सके, क्योंकि बेहतर क्रिकेट आखिरी ओवर की आखिरी गेंद तक चलती है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। शफल होकर खेलना चाहते थे, फाइन लेग की तरफ गेंद चली गई, इरादा था उनका थर्डमैन के फाइन लेग के ऊपर से नहीं तो मिड विकेट के ऊपर से खेलने का, लेकिन कामयाबी हासिल हो नहीं सकी क्योंकि शरीर का संतुलन बेहतर नहीं था। ऑफ स्ट्रिक के काफी आगे निकल चुके थे, लेकिन गेंद उनको चकमा देकर चली गई। उसका श्रेय देना चाहूंगा इरफान को गेंदबाज की हैसियत से। कमेंट्री कक्ष की ओर से फिर एक मरतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से। इरफान की गेंद उठाकर मारना पसंद किया था, पूरी तरीके से दिक्कत में, भाग्यशाली रहे, जोरदार अपील हुई लेकिन बल्लेबाज सुरक्षित, क्योंकि अपील को अंपायर ने नाकारा। अभी तक इस प्रतियोगिता के दौरान बेहतर अंपायरिंग का दावित्व चल रहा है, चाहे एमरोज एलमेडा हो, चाहे मंगेश धुरी हो, चाहे उमेश मांजरेकर हो, चाहे सुशील शेड़गे हो। पूरा तजुर्बा दांव पर लगवाते हुए इस प्रतियोगिता के दौरान अंपायरिंग का दावित्व निभा पाते हुए इरफान की गेंद खेलना चाहते थे और यहां पर देखो बड़ी मछली जाले में फंस गई पहले विकेट के रूप में। 58 रनों का पीछा करते हुए पहला विकेट मैदान के बाहर चलता हो गया। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है की वजह से उत्साह भरा वातावरण देखने का अवसर प्राप्त हो रहा है। रोई स्पोर्ट वेंगुर्ला टीम के खेमे में हर खिलाड़ी के चेहरे के ऊपर मुस्कान दिखाई दे रही है और यही वजह कहना चाहूंगा कि चेहरे की मुस्कान सजने सजाने से नहीं आती, खुदा जब हुस्न देता है तो मुस्कान आई जाती है। उसी के लिए माहौल बनना चाहिए और वही माहौल मैदान के भीतर विकेट मुकम्मल करने के बाद मौजूद हुआ और उसी के कारण उत्साह भरा वातावरण देखने का अवसर प्राप्त हुआ। मौजूदगी दिखाने वाले क्रिकेट दर्शकों को कुल मिलाकर 58 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है, हौसला बुलंद है, लेकिन पहले विकेट का पतन होने के बाद यहां पर संवर कर खेलना होगा, संभल कर खेलना होगा। नए बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता मैदान के ऊपर जाते हुए, बल्लेबाज का नाम है दत्तू सावंत। दत्तू सावंत के पास काबिलियत है, कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने गिरी हुई पारी को संवारा है। आज वही काम करने के लिए उनको भेजा है। उनकी बेहतर बल्लेबाजी हो पाती है तो मिडबाव के दर्शक, सिंधुदुर्ग स्तर के दर्शक उनको संकट मोचक बल्लेबाज के हासियत से जानने लगेंगे। लेकिन अभी तक यहां पर रोई स्पोर्ट वेंगुर्ला टीम की ओर से बेहतरीन गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे हर गेंदबाज। पहले ओवर बेहतर डाली थी इरफान ने, तो दूसरी ओवर हमसे दूर वाले छोर से डालने के लिए तैयार हो रहे सईद। गेंदबाज का नाम है सईद। ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व, तारीफ करने लायक क्षेत्र रक्षण विकेट कीपर के द्वारा।
टेनिस क्रिकेट जगत में विकेट कीपर की चर्चा की जाती है तो हमेशा किरण खक्कर का नाम याद आता है। रणझुंझार वैभववाड़ी टीम का प्रतिनिधित्व करते हुए आपने उनको कई बार देखा होगा कनकवली के मुंडेश्वर मैदान के ऊपर। उसके बाद जुबा के ऊपर नाम आता है रिजवान शेख का, जो प्लेबॉयज मालवन टीम का प्रतिनिधित्व करने वाले जहाबाज विकेट कीपर होकर रहे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। फिर एक मुतबाद से रफ्तार के साथ चले, स्टंप्स के बगल से और द विकेट। सेप के गेंद खेलना चाहते थे लेकिन कहां पर गेंद, कहां पर निशाना। बदन का संतुलन भी बेहतर नहीं, फुटवर्क भी बेहतर नहीं। एक रन लेग बाइट्स की हैसियत से, उसी एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 58 रनों का पीछा करते हुए। रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 विकेट के नुकसान के ऊपर 57 रन बनवाए थे। तो जीत हासिल करने के लिए TWJ डोमिनेटेड गुहागर टीम को 58 रनों की बात मायने रखती है। 30 गेंदों के ऊपर 28 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए। थोड़ी वक्त में फैसला होगा कौन सी टीम जीत हासिल कर सकती है, लेकिन मैं दावे के साथ कहना चाहूंगा दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से नफा तुला कांटे का मुकाबला, रोमांस भरा मुकाबला देखना चाहते हैं, पसंद करेंगे दर्शक। और यही वजह है हर दर्शक की निगाहें हर गेंद के ऊपर। रिवर्सिव खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग सही नहीं कर सके। रिवर्सिव खेलते समय टाइमिंग बेहतर होना चाहिए। ईडन गार्डन मैदान के ऊपर आपको मालूम है माइक गैटिंग इंग्लैंड टीम का प्रतिनिधित्व करने वाले खिलाड़ी रिवर्सिव खेलने गए, कॉट आउट होकर उनको खेमे में लौटना पड़ा और आखिरकार ऑस्ट्रेलिया के टीम ने एलन बॉर्डर के नेतृत्व के छत्र छाया के नीचे ट्रॉफी के ऊपर अपना नाम रोशन किया। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। बाहर जाने वाली गेंद को बेहतर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है। लॉन्ग ऑफ काउ कॉर्नर के दिशा के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 2 रन भागकर पूरे किए। बेहतरीन आउटफील्ड है। सिंधुदुर्ग स्तर में मैदानों की चर्चाएं की जाती है, तभी जुबा के ऊपर नाम आता है मालवन का बोर्डिंग मैदान, वेंगुर्ला का कैंप मैदान और मिडबाव का ग्रीन पार्क मैदान। और पहला जुबा के ऊपर नाम आता है कनकवली के मुंडेश्वर मैदान का। आज वो मैदान नहीं रहा और यही वजह वहां पर प्रतियोगिता खिलाई नहीं जाती। उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी है लेकिन उनके पहुंच के बाहर और उसी का लाभ उठाते हुए 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 58 रनों का पीछा करते हुए 9 रन। सैफ वापस गेंदबाजी की थोड़ा संभालेंगे। सैफ की गेंद थी, खेलना चाहते थे कवर के दिशा के ऊपर, कामयाबी हासिल की। कवर बाउंड्री के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कवर की दिशा के ऊपर गेंद खेली जाती है तो राहुल द्रविड़ की याद आती है। बेहतरीन फुटवर्क दिखवाते थे, बेहतरीन टाइमिंग दिखवाते थे। उसके बाद सौरभ गांगुली की याद आती है, अपने जमाने के कवर स्ट्रोक खेलने वाले लाजवाब बल्लेबाज होकर रहे हैं। बातों बातों में दूसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 58 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर TWJ डोमिनेटेड गुहागर टीम ने रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं 11 रन। मैदान के भीतर हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। क्रिकेट के परिभाषा में उसी को काबिले तारीफ कांटे का टक्कर कहलाया जाता है। वर्ल्ड कप के दौरान लॉर्ड्स के मैदान के ऊपर आपने टक्कर देखी होगी न्यूजीलैंड और इंग्लैंड के बीच में। इंग्लैंड ने जीत हासिल की, लेकिन जिन दर्शकों ने न्यूजीलैंड का खेल देखा है वो दर्शक न्यूजीलैंड के बेहतर खेल को कभी नहीं भूल पाएंगे। धाडसकल गोवा आणि DRCC जामसंडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी जायचं आहे। मान्यवर तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तीसरे ओवर की शुरुआत, गेंदबाज का नाम है इरफान। इरफान हर गेंद दिमाग की बत्ती जलाकर डालना पसंद कर रहे। गेंद के पीछे मूवमेंट बेहतर है, गेंद के पीछे रफ्तार बेहतर है, गेंद के पीछे कल्पकता बेहतर है और खास करके संयम।
हर गेंद संयम पूर्ण डालना पसंद किया कर रहे और यही वजह रनों के ऊपर अंकुश लग चुका है। तारीफ करने लायक गेंदबाजी, उठाकर मारना पसंद किया। मिड विकेट दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, कॉर्ट में तब्दीली करने का प्रयास, उनके पहुंच के बाहर रॉकेट की तरह गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई, तो यहां पर 2 रन भागकर पूरे किए। कॉर्ट में तब्दीली कर नहीं सके लेकिन रन तो उन्होंने रुकाए और उसी के कारण उनकी तारीफ होनी चाहिए। यहां पर रिप्ले के सहायता से आप देख सकते हैं क्षेत्ररक्षक का टैलेंट, और उसका पूरा श्रेय मैं देना चाहूंगा गौरव सावंत और उसके पूरे टीम वर्क को, क्योंकि मैदान के भीतर जो कुछ चल रहा है वो सोशल मीडिया से आपके घर में पहुंचाने का बेहतर काम किया कर रहे हैं। क्षेत्ररक्षक का नाम है सैफ। इरफान फिर एक मुतबा चले रफ्तार के साथ। इरफान की गेंद उठाकर मारना पसंद किया था, लेकिन वापस देखो सैफ ने कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया। शुरुआत में लगा था गेंद बाउंड्री के बाहर चली जाएगी 4 रन के लिए, लेकिन मोहर लगी थी गेंद के पीछे, लेकिन वहां पर दीवार की तरह खड़े थे सैफ। उन्होंने बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व वापस निभाया और जहां पर 4 रन थे वहां पर बल्लेबाजों को सिर्फ 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 15 रन। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बल्लेबाज का नाम है दत्तू सावंत। जोरदार अपील यहां पर की गई, लेकिन मेरे ख्याल से अंपायर ने अपील को नाकारा। सुरक्षित बल्लेबाज दत्तू सावंत अपने जगह के ऊपर विकेट साबुत रखते हुए लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर खेला है। गेंद ट्रैवल कर रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री की दिशा की तरफ, और यहां पर देखो सीधी गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई 4 रन के लिए, और उन्हीं 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 58 रनों का पीछा करते हुए 19 रन 3 ओवर का खेल पूरा होने के बाद। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, 1 विकेट का पतन, 58 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है TWJ डोमिनेटेड गुहागर टीम का 19 रन। यानंतर होणारा सामना आहे तो धाडसकल गोवा विरुद्ध DRCC जामसंडे यांच्यात। दोन्ही संघाच्या संघनायकांनी मान्यवर कक्षामध्ये यायचंय। सन्माननीय बाळू जेटे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होणार आहे। इरफान की तारीफ करने लायक क्रिकेट, जिन्होंने 26 रन की बेहतर पारी खेली और रोहित स्पोर्ट को गिरते गिरते संवारा। बल्लेबाज के हासियत से जितना बेहतर दायित्व उन्होंने निभाया, उतना ही बेहतर गेंदबाजी की हासियत से। इसी को कहते हैं अष्टपैलू। अष्टपैलुत्व खून में होना चाहिए, तभी वो मैदान के भीतर जाने के बाद अनहोनी को होनी बनाने की काबिलियत दिखा सकता है, और वही अनहोनी को होनी बनाने की काबिलियत दिखाई इरफान ने, क्योंकि दिलेरी उनके खून में थी। गेंदबाज के हासियत से मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। गेंदबाज का नाम है नयन भगत। मदन माया जाल में फंस गए, माया जाल में फंस गए। खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, गेंद बल्ले के ऊपर से निकल जा रही थी, लगा था, लेकिन गेंद निकली नहीं, तो बल्ले का कोना लेकर निकली, और यही वजह है विकेट कीपर ने जो मौका मिला उसी का लाभ उठाते हुए बेहतरीन कॉर्ट में तब्दीली की और दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है मदन। मदन की विकेट का पतन होने के बाद थोड़ी सी दबाव की स्थिति पैदा हो चुकी है TWJ डोमिनेटेड गुहागर टीम के खेमे में।
उसी दबाव के चक्रायु को भेदने के लिए मैदान के भीतर भेजा गया है। नए बल्लेबाज का नाम है आकाश सतपाल। लाइन से भटक गए थे, काफी तेज गेंद डालने के प्रयास में लाइन से भटक गए थे। अंपायर एमरोज एल्मेडा ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज नयन लेग स्टिक के ऊपर गेंद थी, थोड़ी सी उछाल लेती हुई फाइन लेग के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग सही नहीं कर सके। 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 58 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है लेकिन शुरुआत में विकेटों का पतन जारी रहा और उसी का कारण थोड़ी सी दबाव की स्थिति पैदा हो चुकी है TWJ डोमिनेटेड गुहागर टीम के खेमे में। लेकिन दोनों भी बल्लेबाज जो बल्लेबाजी किया कर रहे वो जाबाज बल्लेबाज है जिनके पास काबिलियत है और उनकी कोशिश जारी है। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाएंगे तो मैदान के चारों दिशा खेलने का टैलेंट उनके बल्ले में कई बार दर्शकों ने देखा है और यही वजह है गेंदबाज की तारीफ करनी होगी। इतने बेहतर बल्लेबाज होने के बावजूद भी हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर कल्पकता दोहराते हुए डालने का प्रयास किया कर रहे। स्कोर लेग के ऊपर से खेलना पसंद किया था, वहां पर क्षेत्ररक्षक मौजूद बैकअप करना चाहते, तब तक मौका था, उसी का लाभ उठाते हुए बल्लेबाजों ने रन बटोरे। कुल मिलाकर स्कोर हो चुका है यहां पर 23 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 58 रनों का पीछा करते हुए। नयन फिर एक मुतबा गेंदबाजी की थोड़ा संभालेंगे। नयन की गेंद लाइन से भटक गई थी, नो बॉल घोषित की अंपायर ने। नो बॉल घोषित की अंपायर ने। नयन काबिल तारीफ गेंदबाज है लेकिन कभी कभी ऐसी बातें मैदान के भीतर होती रहती है, वो एक क्रिकेट का हिस्सा होता है। बेहतर गेंदबाजों के बारे में आपने खेल के दौरान, मुकाबले के दौरान कभी कभी संयम से भी करते हुए आपने देखा होगा। टेलीविजन के ऊपर आपको कई बार देखने का मौका मिलता है और उसी तरह के उसी तरह की संयमपूर्ण गेंदबाजी से बिखर गए नयन और नतीजा आपके सामने है। इस ओवर में पहली मोतबा उनको स्क्वायर गेंद घोषित की थी अंपायर ने, दूसरी मोतबा नो बॉल घोषित की। अतिरिक्त रन की सहयोग से स्कोर हो चुका है 24 रन। आगे निकलकर खेलना पसंद किया था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। फ्रीड का मौका उठा नहीं सके। यहां पर मौका उठाते तो एक बेहतर स्ट्रोक देखने का अवसर प्राप्त हो सकता था लेकिन कोशिश करने के बावजूद भी कामयाबी हासिल कर नहीं सके और यही वजह यहां पर रनों के ऊपर अंकुश लगा था। लेकिन इस बार बेहतर खेलना पसंद किया था और उठाकर मारने की कोशिश की थी लेकिन टाइमिंग सही नहीं हो पाया और उसी के कारण गेंद हवा में चली गई। लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, तीसरे विकेट का पतन, कॉट आउट के रूप में बल्लेबाज चलते हो गए। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है दत्तू सावंत, डीजे। पर चौथे ओवर का खेल पूरा हो चुका है।
यानी कि आखिरी ओवर की 6 गेंदें शेष और उन्हीं 6 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए TWJ डोमिनेटेड गुहागर टीम को 34 रनों की बात मायने रखती है। रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम के खिलाड़ियों की तारीफ करनी होगी, कितनी बेहतर बल्लेबाजी उन्होंने साबित की। शुरुआत के बल्लेबाजों ने थोड़ी सी हराकारी की, लेकिन निचले क्रम के ऊपर इरफान ने आकर गिरी हुई पारी को संवारा और बाद में गेंदबाजों की तारीफ करने लायक गेंदबाजी और क्षेत्ररक्षकों का बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। एक रन भागकर पूरा किया। अभी जीत हासिल करने के लिए 33 रनों की जरूरत। आखिरी ओवर की 5 गेंदें शेष, आखिरी ओवर की 5 गेंदें शेष और जीत हासिल करने के लिए 33 रनों की जरूरत। गेंदबाज का नाम है सरविन, पॉइंट के दिशा के ऊपर खेला है। गेंद थोड़ी सी हवा भटक गई, क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते, 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। उसी 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली। अभी जीत हासिल करने के लिए आखिरी ओवर की 4 गेंदें शेष है और उन्हीं 4 गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत। कितनी गेंदों के ऊपर कितने रनों की जरूरत, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने रनों का पीछा करना है, उसी का लेखा जोखा कमेंटेटर के हाथ से मैं आपके सामने पेशकश करते हुए चला रहा हूं। बेहतर गेंद, कितनी बढ़िया गेंद थी। टिप्पा खाने के बाद ऑफ विकेट बाहर ले जाने में कामयाबी और उसी के कारण बल्लेबाज पूरी तरीके से दिक्कत में। गेंद निर्धाव काउंटिंग की गई। अभी 3 गेंदें बची है और 3 गेंदों के ऊपर 32 रनों की जरूरत। लॉन्ग अप के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ले का कोना लेकर हवा में चली गई। अपने फॉलो थ्रू में बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, चौथे विकेट का पतन। अभी आखिरी ओवर की आखिरी 2 गेंदें शेष और उन्हीं 2 गेंदों के ऊपर TWJ डोमिनेटेड गुहागर टीम को 32 रनों की बात मायने रखती है जीत हासिल करने के लिए। साउंड ऑपरेटर अनोखी दुनिया में चले गए। दो गेंदे डॉट और यहां पर देखो विकेट कीपर ने चकमा खाया, मेरे ख्याल से 22 से रन और अंपायर ने यहां पर 22 की हैसियत से 4 रन घोषित किए। बातों बातों में सेकंड विनिंग का खेल पूरा हो चुका है, यानी कि 5 ओवर का निर्धारित कोटा खत्म हो चुका है और यहां पर बेहतर जीत हासिल की है 28 रनों से रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने। 27 रनों से जीत के ऊपर मोहर लगवाई है रोहित स्पोर्ट वेंगुर्ला।